कोलकाता घटनेतील महिला डॉक्टरवरील बलात्कार व निर्घृण हत्येच्या जबाबदार व्यक्तीला फासावर चढवावे, तसेच बदलापूर येथील घटनेसंदर्भात आरोपींवर कठोरात कठोर शिक्षा व्हावी या मागणीला घेऊन जिजाऊ ब्रिगेड अमरावतीच्या वतीने जिल्हाधिकारी अमरावती यांना निवेदन सादर करण्यात आलं। पश्चिम बंगालमधील कोलकाता येथील आरजीकर मेडिकल कॉलेजमध्ये पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीवर ती आपल्या ड्युटीवर कार्यरत असताना तिच्यावर अत्याचार करून अमानुषपणे हत्या करण्यात आली। ज्या व्यक्तीने हे निर्दयी कृत्य केले त्या नराधमास कठोर फाशीची शिक्षा ठोठावण्यात यावी अशी मागणी प्रशासनाला जिजाऊ ब्रिगेडच्या वतीने करण्यात आली आहे। या कृत्यामुळे देशभर संतापाची लाट उसळली असून नोकरी करणाऱ्या व उच्च शिक्षण घेणाऱ्या महिलांमध्ये असुरक्षिततेची भावना पसरत आहे। जिजाऊ ब्रिगेड या घटनेचा तीव्र निषेध करते, त्यामुळे पीडित मुलींना न्याय मिळावा ही विनंती निवेदनाद्वारे जिजाऊ ब्रिगेडच्या वतीने करण्यात आली आहे। यावेळी अमरावती जिल्हाध्यक्ष हर्षा ढोक, सचिव मंजुषा पात्रे, महानगराध्यक्ष प्रतिभा रोडे, मनाली तायडी, मयूरताई देशमुख, शीलाताई पाटील, सविता राऊत, सविता मेटकर, संध्या देशमुख, विनीता गादे, ज्योती ओगले, वंदना धनके, विजयाताई देशमुख, अमृता देशमुख, सुचिता देशमुख, पुष्पा देशमुख, सुरेखा धर्माडे आदी उपस्थित होत्या। मी मनाली तायडे, कोलकाता येथील मेडिकल कॉलेजमध्ये जी सामूहिक बलात्काराची घटना घडली आणि त्यानंतर तिची जी निर्घृण हत्या करण्यात आली, त्या हत्येचा निषेध करण्यासाठी आम्ही सर्व जिजाऊ ब्रिगेडच्या महिला इथे उपस्थित झालेलो आहे। ही घटना घडल्याच्या पाठोपाठच बदलापूरमध्ये 2 चिमुकल्यांवर अत्याचार करण्यात आले। ती घटना मोठ्या प्रमाणात तिथे न्याय मागण्यासाठी अनेक महिला तिथे उपस्थित झालेल्या आहे। महाराष्ट्र सरकारला माझी विनंती आहे की लाडकी बहीण योजनेऐवजी लाडक्या बहिणीची सुरक्षा योजना आता यांनी सुरू करायला पाहिजे, कारण या घटनेचे अतिशय पडसाद उमटत आहे। लहान मुलींना यातलं काहीही कळत नाही, त्या सहजपणे वावरत असतात आणि ह्या सहजपणे वावरणाऱ्या चिमुकल्यांना या कळ्यांना खुळल्या जाते। अशा प्रकारच्या घटना महाराष्ट्रामध्ये घडू नये यासाठी पहिल्यांदा महाराष्ट्र शासनाने पाऊल उचलायला पाहिजे। लाडकी बहीण योजना ही मतं मिळवण्यासाठी आहे, पण ही मतं मिळवण्यासाठी योजना ही बाजूला ठेवा। पहिल्यांदा महिलांच्या सुरक्षेच्या योजना तुम्ही योजना आणा आणि त्यांची अंमलबजावणी करा, अशी आम्ही जिजाऊ ब्रिगेडच्या वतीने सर्वांना विनंती करत आहे।